माझं नाव गंगाधर बाबाराव मोरे, राहणार निळा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. आता हे लागवड केली आपण 5 महिने झालं. आपली अशी झाडं झालेली आहेत. आता हे 5 महिन्याच्या मोहरून आता जे काही रिझल्ट सांगतील ते वानखेडे साहेब सांगतील. हे आपले टोटल झाडं 270 आहेत. तरी पण आता याच्या मार्गदर्शनाखाली लावली वानखेडे साहेबाच्या. आता याला मार्गदर्शन विचारूनच आपण केलेलं आहे. आता 2 महिने झालं आपण लक्ष कमी केलं तर आता ते आलेत बघायला, तरी ते आता मार्गदर्शन करतील. त्याच्या विचाराखाली आपण करूत. हे आपले डिग्रसून आलेले आहेत शेतकरी वडजे ते पाहण्यासाठी आपल्यासाठी. ते काही मार्गदर्शन करतील त्याचं ऐकून घ्या. माझं नाव दत्तात्रय बालाजी वडजे, मी राहणार दिग्रस. आणि मी 2 ते 3 वर्षापासून मी चन्नाची शेती लागवड करण्याची इच्छा होती. आणि लागवडीसाठी मी बरेच ठिकाणी मी शेतकऱ्याची भेटी घेतलो सर्व काही. तरी काही ठिकाणी जे लागवड केली होती ते व्यवस्थित काय तेवढे 5 महिन्यामध्ये ही जी बाग आलेली आहे चन्नाचं, ते जेवढी वाढलेली आहे तेवढी दुसरी चंदनाचे शेतीतली वाढलेली नव्हती. आणि हे सर्व काही वानखेडे सरच्या मार्गदर्शनाखाली मला तर वाटते की व्यवस्थित आणि योग्य रीतीने वाढ झालेली आहे सध्याच्याला तरी. आणि बरेच काही शेतामध्ये मी जाऊन बघितले, ते त्रुटी बऱ्याच काही होत्या, पण इथं तेवढ्या प्रमाणामध्ये मला जाणवून गेलेले आहेत. आणि वानखेडे सरचं हे मार्गदर्शनाखाली करणं हे मला तरी योग्य वाटते. मी नर्सरी यासाठी लातूर, कर्नाटक, परभणी आणि बरेच ठिकाणी मी नर्सरीला भेट देऊन आलो. तर त्या ठिकाणी त्यानं असे म्हणले की रोप घेऊन जायचं आणि बाकीचं पुढलं जे मार्गदर्शन आहे ते त्यानं त्याच्यामार्फत काही सांगायची इच्छा त्याची दिसना गेली. आणि नंतर मला वानखेडे सर भेटल्यामुळे त्यानं रोपाचे पण त्यानं हे केले आणि रोप देऊन उलट त्यानं शेवटपर्यंत त्याचं मार्गदर्शन हे त्यानं द्यायचे त्यानं बोलले आहेत. त्याच्यामुळं ते त्याच्या मार्गदर्शनाखाली आता हे इथं मी निळा या गावामध्ये आलो. आणि इथले जे लागवड केलेलं आहे हे ते 5 महिने झालेले आहेत या चन्नाला. 5 महिन्यामधलं हे वाढ व्यवस्थित वाटत आहे. दुसरीकडे एवढे त्या पद्धतीनं वाढ नाही 5 महिन्याची. आता ह्या शेताचे शेजारी मोरे त्यानं आतापर्यंत काय झालेलं आहे त्यानं सांगते. शेजारी केशव धोंडीबा मोरे ते म्हणजे शेजारी याने लावलेलं आहे चंदन. 5 महिने झाले बघा. 5 महिन्यामध्ये एवढा हे झालेलं आहे. याची चांगली आपलं नंबर 1 अशी क्वालिटी दिसाली. आता हे नंबर 1 बघा. आता हे असं लावलं तर चांगलं होईल. जे बाहेर जे शेतकरी येतील त्याच्यापासून थोडं सावध राहा. आम्हाला जे मार्गदर्शन केलं तर मार्गदर्शन करून त्या झाडाचं थोडंफार नुकसान झालं 4-5 झाडाचं त्यानं कटिंग करायला सांगितली होती. ते अशा पद्धतीची कटिंग केली. ते वानखेडे साहेब आल्यामुळं आता ते थोडंफार नाराज झाले त्या 4-5 झाडामुळं. अशी कटिंग करू नका, हे करू नका. त्या झाडामुळं थोडं उंची वाढते म्हणून त्यानं सांगलं होतं. आत्ता हे झाडं जे आहेत ना ते झुकण्याची शक्यता वाटायला त्याला. आणि त्याचं जे म्हणणं आहे त्यानं कटिंग केली ते झाडाचा डेरा आहे ते समतोल राहावा म्हणून त्यानं सांगलं होतं आपल्याला. इतक्या तुम्ही आता दुसरे जर शेतकरी कोणी जर येत असलं नर्सरीवाले कोणी येऊन जर सांगत असलं त्याच्यापासून थोडं सावध राहा. आता ते वानखेडे साहेब म्हणतात तुम्ही दुसऱ्याच का ऐकल्या. आम्ही म्हटलं नाही बा, असं सांगितलं त्यानं असं करा म्हणून. ते म्हणाले तर तुम्हाला जर दुसऱ्याकडून जर लागवड करून घ्यायची असली तर ते दुसऱ्याकडूनच घ्यायची होती म्हणाले ते करून. ते आता असं तरी मोहरी चलून तरी करू नका असं त्याचं म्हणणं आहे. त्याचं जे झाडं जे झाली की 4-5 कटिंग जे केली तर ते झाडाची नुकसान जे आहे तिथं अशी झालेली आहे. आता
आणि ते दुसरे जे झाडं आहेत त्या दुसऱ्या झाडाचं त्याचं म्हणणं समतोल डेअरी बाजार हो, डेअरी बाजारावरून झाडं झुकण्याची शक्यता आहे ना, त्याचं म्हणणं असं आहे. एवढं सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.